खेळ, खेळाला अनन्यसाधारण असे महत्व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहे. जेव्हा आपण लहान असतो, शाळेत जातो, तेव्हापासून खेळ ही एक अतिशय प्रिय अशी गोष्ट आपल्या शाळेत असते. खेळाचा एक तास म्हणजे आपल्यासाठी जणू काही पर्वणीच असते आणि हीच पर्वणी पुढे छंद म्हणून जोपासली जाते. असेच अनेक खेळ आहेत आणि अनेक मुलं आहेत, शाळेचे अनेक विद्यार्थी आहेत, तर ते वेगवेगळ्या खेळात प्रावीण्य मिळवताना आपण दिसून येत आहे. त्यातीलच एक महत्वाचा खेळ म्हणजे सध्या प्रचलित असलेला कराटे. जुडो कराटे हे फक्त खेळ म्हणून त्याच्याकडे बघितलं जात नाही, तर त्याच्यामुळे आपले आत्मसंरक्षण देखील मुलं आणि मुली करू शकतात. त्यामुळे कराटेला एक अनन्यसाधारण असे महत्व आता सध्याच्या दैनंदिन जीवनामध्ये मिळत आहे. कराटेच्या नुकत्याच नेपाळ या ठिकाणी मंगलादेवी सिंग मेमोरियल असोसिएशन मध्ये इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धा झालेल्या आहेत आणि त्यामध्ये कोगनोळे येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल येथील 6 मुलांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. त्यातीलच एक साईश्वर विनोद वनमोरे हा विद्यार्थी जो आहे तर तो आपल्या सोबत आज आहे. त्याच्याकडून आपण जाणून घेऊया ह्या खेळातील काही बारकावे, त्याचप्रमाणे त्याला काय अडचणी आल्या हा खेळ खेळताना आणि कोणकोणत्या सरांचं त्याला आपल्याला या ठिकाणी त्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे याची आपण थोडक्यात त्याच्याकडून माहिती घेऊया. नमस्ते. नमस्ते. तुझं नाव? माझं नाव साईश्वर विनोद वनमोरे. तू कोणत्या शाळेत आहेस? इंटरनॅशनल पब्लिक स्कूल कोगनोळे. आणि आता तू कितवी मध्ये आहेस? आता मी 11वीला गेलो. आम्हाला असं कळालं की इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे तुम्ही जे विद्यार्थी आहात, जवळपास 6 विद्यार्थ्यांनी तुमच्या या नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. आपल्या भारतातून जवळपास 800 विद्यार्थी या ठिकाणी गेले होते, तर त्यापैकी 6 जणांना हे गोल्ड मेडल मिळालेलं आहे, बरोबर? नाही, मग किती विद्यार्थी? 800 नाही, आम्ही 90 जण गेलतो. 90 जण तुम्ही गेला होतात भारतातून आणि पूर्ण जगभरातून इंटरनॅशनल स्पर्धा आहे ना ही आपली. मग 4 देश आलते, ते सगळे टोटल मिळून 800 जण होतो आम्ही. जवळपास 4 देशातील 800 विद्यार्थी होते आणि भारतातून 90 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले कौशल्य सादर केले. त्यातील 6 मुलांना गोल्ड मेडल मिळाले, 7 जणांना सिल्वर म्हणजे रौप्य आणि 8 जणांना ब्रांज पदक या ठिकाणी मिळालेले आहे. तर साईश्वर याला गोल्ड मेडल मिळालेले आहे आणि सर्व स्तरातून त्याचा आनंदाचा वर्षाव त्याच्यावर होत आहे. सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. या ठिकाणी साईश्वर तुला कोणकोणत्या सरांचे मार्गदर्शन हा खेळ खेळताना मिळाले? सुमित खोत सर, अविनाश पाटील सर, रोहित सर. या सर्वांनी तुला म्हणजे खेळ खेळण्यास शिकवण्यास मदत केली. तुमचा एकूण किती तासांचा सराव असायचा रोज? आमचा रोज 8 तासाचा असायचा. सकाळी 5 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 8. 5. आणि हे करत असताना तुमच्याकडून विशेष आणि वेगळी अशी प्रॅक्टिस काही करून घेतली जात होती का? फिजिकल फिटनेस हा खूप महत्वाचा आहे. खाण्यापिण्यावर असं वेगळं लक्ष केंद्रित केलं जात होतं का, किंवा तू काही खात पित होतास की जेणेकरून आपल्याला आपली एक वजन असतं तर ते पण आपल्याला मेंटेन ठेवावं लागतं ह्या खेळ खेळताना, तर त्यासाठी तुमचे काय प्रयत्न वेगळे होते? आम्ही रोज फिजिकल ते झाल्यावर डाएट फूड खाणार. डाएट फूड मध्ये तुला काय काय मिळत होतं खायला? भिजवलेले हरभरे, मटकी, मूग. तर याच्यामुळं वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होत होती. आणखी विशेष असे आपल्याला गोल्ड मेडल मिळावं किंवा तुम्ही काही मुलं जी जास्त त्यामध्ये प्रावीण्य मिळवत होतात हे जेव्हा सरांच्या लक्षात आलं, तर तुमच्याकडून वेगळी अशी काय प्रॅक्टिस करून घेतली जात होती त्यावेळेस? प्रॅक्टिस रोज हार्ड करून येणार. मग रोज इथून पुढे तुझा या खेळानंतर आता जी तुला इंटरनॅशनल लेवलचं गोल्ड मेडल मिळालेलं आहे, तर पुढच्या स्पर्धा काही आहेत का? होय, आता श्रीलंकेला सिलेक्शन झाले. तर ती केव्हा असेल स्पर्धा? नोव्हेंबर डिसेंबर. भविष्यात तू काय बनावंस असं तुझा मानस आहे? स्पोर्ट्स भरती, आर्मी मध्ये. भविष्यात आर्मी ऑफिसर बनावं किंवा मिलिटरी मध्ये आपल्याला ऍडमिशन मिळावं, त्या ठिकाणी आपली भरती व्हावी आणि आपण देशसेवा करावी असं साईश्वरचं मत आहे.
नक्कीच त्याच्या पुढच्या भावी वाटचालीस आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. त्याचे वडील हे रिक्षा चालक आहेत, आई त्याच्या गृहिणी आहेत आणि अशा परिस्थितीत, प्रतिकूल परिस्थितीत देखील साईश्वर यांनी आपला खेळ अत्यंत चांगल्या पद्धतीने जोपासला आणि विनोद आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी देखील त्याच्या या खेळाला उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत देखील त्यांनी त्याचा खेळ जोपासला. त्याला खेळासाठी जे काही लागेल, ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, तर त्या देखील त्यांनी त्यातूनच पुरवल्यात आणि आज त्याचं फळ म्हणजे साईश्वर याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि सांगली जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून देखील सर्व स्तरातून त्याच्यावर आनंदाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत असताना आपण पाहत आहोत.